त्यानंतर या ठिकाणी पिवळी संघाला बाय मिळालेली आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 2 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. अभि पाटील आणि त्याच्या साथीने बॅट्समन पाहतोय दुसऱ्या एंड वरती सौरभ सवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश. 2 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आई गावदेवी स्पोर्ट्स दिघाशी त्यांच्या विपक्षामध्ये T60 स्पोर्ट्स कुडूस. चला सामना सुरू करा कारण फायनल डे आज या स्पर्धेची सांगता होईल. शेवटचा दिवस या स्पर्धेत आपण पाहतोय आणि जे संघ क्वालिफायर झालेले आहेत तर पहिल्या दिवसापासून त्यांनी देखील रिपोर्टिंग या ठिकाणी सुरू करा. षटकातला पहिला बॉल निलेश याचा राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जाईल. फलंदाज अभि पाटील साठी पहिलाच बॉल समोरच्या दिशेने विसेप मध्ये बॉल आहे. इनटू द गॅप खेळले गेले. प्रॉपर गॅप सिलेक्शन. 1 टप्प्या कॅरीस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी ड्रेसिंग मध्ये नाहीये त्यामुळे 2 धावांची पेनल्टी टीम कुडूस संघाला दिली जाईल. चौकारानं खातं खोलले अभि पाटीलने. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. निलेश राऊंड द विकेट मारा करत असताना नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. अक्षय गोतारनेकडून ही चुकी पाहायला मिळाली आहे. बॅकअप दिलं गेलं. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि प्रचंड गतीने 3 धावा इथे पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. अक्षय गोतरणे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याकडून थोडंसं मिसफील पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये केलं जाईल. टीमची धावसंख्या 7 धावा या धावांवरती जोडल्या जातात. कुडूस बनाम दिघाशी मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. यानंतर होणारा सामना पालसई विरुद्ध वेहेळे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. फलंदाज सौरभ सवर स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. आउट ऑफ द ऑफ स्टंप. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. डॉटबॉलची सांगता होत असताना निलेश गोलंदाजी करतायत. दुपारचं सत्र आहे. अगदी चांगल्या दर्जाचं आयोजन आपण पाहतो. या ग्रामीण भागातली एक चांगली स्पर्धा आहे. सर्वोत्तम स्पर्धा. यावेळी बॅकफुटवरती आले. हुकचा फटका केलाय. स्क्वेअरला खाली. इथून मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा इथे मात्र जरूर मिळतील. प्रयत्न प्रामाणिक होते आणि या प्रयत्नाला यश देखील वाटले. टीमच्या 2 धावा तिथे जरूर वाचवलेत. दीपेश पाटील होते त्या ठिकाणी. मनीष आहेत आणि तिथून मात्र या 2 धावा मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावा धावफलकावरती. मर्यादित षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा सामना आहे. निलेश राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल. निलेश येत आहे. चुकी होणार नाही. कॉटन बोल्ड. सौरभ सवर बॅक टू द डगआउट. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. टीमची एकंदरीत चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ज्या वेळेला टीम दिघाशी संघ फलंदाजीला येईल त्यावेळेला पेनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील दिघाशी संघाच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजिद आलाय. साजिदची जबाबदारी असेल या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळ करती 10. शेवटचा अंतिम बॉल साजिद करिता. निलेशने
5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल सामना करेल साजिद. यावेळेला मिस्टाइम आहे, टॉपेज आहे, फाईन स्लिप मध्ये टिपला जाईल झेल. साजिदचा संपलाय खेळ. दुसरा धक्का टीम कुडूस संघाला. साजिद बाद. मीटिंग येऊ नका टीम दिघाशी, लगेच सामन्याला सुरुवात करा कारण आज फायनल डे आहे आणि योग्य पद्धतीने आपल्याला सामना देखील समाप्त करायचे आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चला टॉस साठी या पुढील पालसाईनी वेळ दोन्ही टीमच्या कर्णधार टॉस साठी या. नाही त्यांना पेनल्टी ती बॅटिंगला आल्यावर 10 धावा धावफलकावरती अजय पाटील इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चला टीम पालसाई संघाचा कर्णधार टॉस साठी या. पालसाई टीमचा कर्णधार अजय पाटील शेवटच्या षटकामध्ये. तर स्ट्रायकर एंड वरती अभि पाटील. पाटील वर्सेस पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. अजय पाटीलच्या विपक्षातून पहिला बॉल. अजय पाटील आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती केला, पुल केलाय आणि सक्सेसफुल. अभि पाटीलने ठोकलाय दमदार षटकार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर सक्सेसफुल झाला. अभि पाटील. अभि पाटीलच्या विरोधात तुम्ही हाफ ट्रॅकर चेंडू टाकू शकत नाहीयेत. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार षटकारांमध्येच मिळेल. काय घेतलंय पालसाई संघाने नाणेफेकी जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतरचा होणारा सामना पालसाई बनाम वेहेळे. 16 धावा धावफलकावरती षटकाराने स्वागत केले अभि पाटीलने. अजय पाटीलचं अगदी पहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्यावरती आक्रमकता दाखवली गेली. 6 धावा त्या ठिकाणी आल्या. नेक्स्ट बॉल अजय पाटील ओव्हर द विकेटने मारा करेल. फुलटॉस इथे देखील होता. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका. बीमार की बिमारी नोचा इशारा देखील आलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. येतोय षटकार. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर बॅटिंग करणाऱ्या टीमने फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी पंचांनी स्वतः या ठिकाणी बिमरच्या साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. इथे नो बॉल आहे कारण अगदी कमरेच्या वरच्या बाजूने बॉल आहे आणि त्यानंतर मात्र एकंदरीत 7 धावा येतील आणि 7 धावेने टीमची धावसंख्या देखील भरारी घेईल. जाऊन पोहोचली तब्बल 23 या धावसंख्येवरती. येणारा बॉल फ्रीटचा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 23. षटक क्रमांक दुसरं अजय पाटीलचं थोडंसं महागडं ठरलंय. निलेशने चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 10 धावा त्याने खर्च केल्या परंतु या षटकामध्ये धावांची लय लूट झाली. 2ला 2 तर आलेत. तिसरा येईल का? षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? या अगोदर अनेक साऱ्या षटकारांच्या हॅट्रिक्स आपण पाहिलेत परंतु या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे अभि पाटीलला षटकारांची हॅट्रिक पूर्ण करिता. एसटी रक्षणामध्ये आता बदल घडवला गेलाय. उमेश यांना आमंत्रित केले गेले एसटी रक्षण करण्याकरिता. तर युवराज पाटील जातील सीमारेषेलगत. येणारा बॉल फ्रीटचा. संधी निर्माण असेल तिसऱ्या षटकासाठी. षटकार आला तर मग षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होईल अभि पाटीलची. हो या वेळेला देखील पाहिलं तर हुक केलाय आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण अभि पाटीलच्या नावावरती. आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता येईल. ब्रँडेड षटकार. त्यांनी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू टाकले जात आहेत. कुठेतरी योग्य टप्पा मात्र शोधावा लागेल अजय पाटीलला. टीमची धावसंख्या भरारी घेताना पोहोचले तब्बल
29 या धावसंख्येवरती कमालीची बॅटिंग 3 चेंडू 3 षटकार. नेक्स्ट बॉल अजय पाटीलचा राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल फलंदाज अभि पाटील साठी. इथे देखील पाहिलं तर हा देखील हाफ ट्रॅकर होता त्याला देखील पूल केलाय सक्सेसफुल केलाय. आणखीन एक षटकार सलग 4था षटकार अभि पाटील ऑन फायर. होणार दादा केलाय जादू. हा षटकारांचा पाऊस जसा पडतो तसे आमचे पंच देखील डान्स करू लागलेत. डान्सिंग अंपायर मैदानाच्या आतमध्ये जगताप सर. अगदी पाहिलं तर 4 चेंडूला 4 षटकार आलेत. 5वा येईल का इथे ऐतिहासिक कामगिरी अभि पाटील करेल का इथे पुन्हा एकदा बिमार की बिमारी. इथून मात्र पाहिलं तर एक सिंगल घेतले आणि त्याचबरोबरीने दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल 2+1. आता इथून मात्र गोलंदाजाला बदलला जाईल. एका षटकामध्ये 2 बिमर आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर 3च्या साह्यानं टीमची धावसंख्या 38 धावा. येणारा बॉल फ्रीडचा असेल. अवघ्या 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 28 धावा खर्च केल्या आणि उर्वरित 3 चेंडूसाठी युवराज पाटीलला आणलाय. येणारा बॉल फ्रीडचा आहे. 4ला 4 आलेत. अजून देखील अभिला संधी आहे ते मात्र षटकारांची कंटिन्यू हॅट्रिक पूर्ण करण्याकरिता 4ला 4 तर आले आहेत. नेक्स्ट बॉल युवराज पाटील. जबाबदारीने आता कामगिरी युवराज पाटीलला करावी लागेल कारण येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल अभि पाटील साठी. यावेळेला मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेलाय. या ठिकाणी एक सिंगल धाव तर जरूर मिळेल. महेश आहेत नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 39 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अखेर काय युवराज पाटीलला आणलं गेलंय. खरं तर विकी सारखा गोलंदाज दिघाची टीम मध्ये होता. युवराज पाटील सारखा गोलंदाज होता परंतु अजय पाटील एक अनुभवी खेळाडू त्याच्यावरती विश्वास दाखवला परंतु विश्वास आज मात्र कुठेतरी वाया गेला. टीमची धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 39. अजून देखील षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक दर्जेदार खेळाडू महेश मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील टीम कुडूस संघाकडून. T6 स्पोर्ट्स कुडूस बॅटिंग करताना आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या डावामध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या त्या 39. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. युवराज पुढचा बॉल घेऊन महेश करिता. यावेळेला स्टंट इन डिलिव्हर बॉलला पाठवला जाईल आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी षटकार. चाल 45 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे युवराज पाटीलचा. यावेळेला चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली लेंथ योग्य होती आणि त्यानंतर गती होती. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45. विजयासाठी लक्ष गाठावं लागेल 12 चेंडू आणि 46 धावा. चला विनंती टीम कुडूस लगेचच जा कारण यानंतर दुसऱ्या फेरीतील 2 सामने शिल्लक आहेत. एक संघ आजच्या दिवसातील क्वालिफायर करून त्यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल. त्याकरिता विनंती असेल आपल्याला की आपण घाई करा. टीम कुडूस लगेच क्षेत्ररक्षण लावा. कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका प्लीज.
पारा चेंडू आणि विजयासाठी 46 आव्हान मोठं आहे. खडतर प्रवास आहे, कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये 12 बॉल आणि 46 आव्हान तर मोठं आहे, परंतु खेळ देखील क्रिकेटचा आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. कारण हाय स्कोरिंग सामने लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या सामन्यांसाठी तुम्हाला झुंजावं लागतं. आज ठीक 7 वाजता सामना कोणाचा आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान. प्रत्येकाच्या टीव्हीवरती एकच आज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. खूप चांगला खेळ भारतीय संघाने दाखवला आतापर्यंत विश्वचषकामध्ये. आणखीन एक विजयाची वाटचाल जरूर केली जाईल आजच्या दिवसामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अक्षय गोतारणे आणि त्याच्या साथीने उमेश भोईर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरिता. 12 बॉल 46 आव्हान मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये रोशन हा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये रोशनला आणलाय. पहिला बॉल राईट मोर द विकेटने मारा केला जाईल अक्षय गोतारणेसाठी. पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह. पहिलाच बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. पालसाई संघाने नाणेफेकी जिंकले. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. यानंतर वेहळे टीम विपक्ष पालसाई दोघांनाही सज्ज राहायचंय. आयोजकांची विनंती असेल आपल्याला. नेक्स्ट बॉल रोशनचा. ओ हो, दर्जेदार बॉल. लाईन लेंथ योग्य होती, पिचिंग चांगली होती. डॉट बॉलची सांगता होईल. सलगचा दुसरा बॉल डॉट काढलाय. एक एक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल. एक एक डॉट बॉल पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल गावदेवी सुपोर्ट दिगाशी संघाला. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे यावेळेला. समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त मिळेल ती सिंगल धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम कुडूस संघाला. एका धाब्याच्या साह्यानं धावफलक खुलं केलं जाईल. लेफ्टी बॅट्समन आता आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन उमेश भोईर. 9 चेंडू 45 धावा. आता आव्हान कठीण वाटू लागले टीम दिगाशी संघासाठी. नेक्स्ट बॉल रोशनचा सामना करेल. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय उमेशला. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय. सक्सेसफुल होईल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. मानाची सन्मानाची स्पर्धा. अगदी पाहिलं तर कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. खूप सारी मेहनत घेतली गेली या स्पर्धेसाठी. ग्रामीण भागातली एक मोठी स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दर्जेदार बॉल आहे या ठिकाणी. एज अँड टेकन. उमेश होईल बाद. पहिला धक्का टीम दिगाशी संघाला. डीजे डीजे पाटील आलाय बॅटिंग करण्याकरिता. जो अजय गोलंदाजी करताना महागडा ठरला होता. फलंदाजी करण्याकरिता तो मात्र इथे आलाय, परंतु त्याला केलेली फटकेबाजीचा वसपा या ठिकाणी काढला जाईल का. यावेळेला बॉलला सोडलंय. आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. अजय पाटीलचा देखील इतिहास आहे. कांदळीचं ते मैदान, कांदळीची ती स्पर्धा. 5 चेंडू 5 षटकार अजयने देखील ठोकले होते. क्षमता आहे फलंदाजी करण्याची. यावेळेला म्हटलं जातं ना की घर उघडे ठेवले तर घरामध्ये चोरीही होणार. त्रिफळाचित केलं गेलं. क्लीन बोल्ड केलं गेलं. अजय पाटील बाद. धक्का क्रमांक 2.
राज पाटील मैदानात दाखल झालाय, जो फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत आहे. आज इथून मात्र फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. औपचारिकता शिल्लक राहिली आहे सामन्यातली. 6 बॉल आणि तब्बल 36 धावा, म्हणजेच काय तर मग 6 चेंडूवरती 6 षटकार. स्ट्रायकर एंड वरती अक्षय गुतारणे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेलाय, निखिल आणलाय. पहिला बॉल असेल निखिलचा. पहिला समोर उडून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल हा सिक्सर. आता 5 मध्ये 5 ठोकायचे आहेत. 5 मध्ये 5 षटकार आणावे लागतील अक्षय गोतारणेला. पहिल्या बॉलवर तर आलाय, दुसऱ्या बॉलवरती येईल का? गोलंदाज निखिल पुढचा बॉल घेऊन अक्षय साठी. दुसरा तो देखील आलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा पहिला बॉल सिक्सर, दुसरा बॉल सिक्सर. आता मात्र 4 मध्ये 4 षटकार आले ते अनोखा इतिहास अक्षय गोतारणेच्या नावावरती होईल. 6 मध्ये 36 काढायच्या होत्या, पहिल्या 2 मध्ये 12 तर आलेत, आता 4 मध्ये काढायच्या आता 24. संधी निर्माण झाली अक्षयला आज स्वतःला सिद्ध होऊन दाखवण्यासाठी. अक्षय एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, होम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये चर्चेतला खेळाडू आहे आणि ती क्षमता तो दाखवतोय, ती गुणवत्ता तो दाखवतोय. 2 ला 2 आले, तिसरा येईल का? नाही. यावेळेला रायझिंग सरप्राईज दिलाय, बाउन्सरचा मारा केलाय आणि त्यानंतर काय तर मग यस एक्झॅक्ट काय घडलंय तर फलंदाज बाद झालाय. चांगली खेळाडूवृत्ती दाखवली, पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता इथून अक्षयने खेळपट्टी सोडली आहे आणि याच करिता या खेळाडूला शिस्तप्रिय खेळाडू म्हणून होम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमीच ओळखलं जातं. पुन्हा एकदा मी त्याला धन्यवाद देईन की तू चांगली खेळाडूवृत्ती दाखवलीस. फलंदाज अक्षय बाद. न्यू बॅटर राहुल मैदानात दाखल होतात, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. आज प्रथमच त्यांना आपण फलंदाजी करताना पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दफळकरती जोडले गेलेत 22. राहुल पाटील इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल निखिलचा राईट आर्म राऊंड द विकेटने डिलिव्हर केला जाईल. अगुट टप्प्याचा बॉल राहुल पाटील आले, पूल केलाय, परंतु खूप सुरेख झेल टिपला गेलाय महेशच्या माध्यमातून. फलंदाज राहुल पाटील बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना संपल्यानंतर टीम पालसाई संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावा विनंती असेल आपल्याला, कारण आयोजकांकडे वेळ खूप कमी आहे, कारण आज आपल्याला फायनलचा सामना इथे पूर्ण करायचा आहे. फायनल डे आहे, आपलं सहकार्य आमच्यासाठी मोलाचं असेल. चांगला बॉल वेगाने हाताळलाय, डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल, औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यातली. आज या स्पर्धेची सांगता होईल भरत निपुर्ते यांनी घेतलेली मेहनत. खरं तर मी या व्यक्तिमत्वाला मनापासून धन्यवाद देईन. सावरोळी गाव क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं तर एक छोटंसं गाव, परंतु त्यांनी केलेलं आयोजन, त्यांनी केलेलं नियोजन अगदी कौतुकास्पद आहे. आणि इथून मात्र पाहिलं तर सामना समाप्त झालाय.